अमरावतीतील रहाटगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जोरदार मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले। 2 वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चिखल, अपघात आणि वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अखेर प्रशासनाने गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करत बैठक घेण्याचे आणि 15 जुलैपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। रहाटगाव मुख्य रस्त्याचे भूमिपूजन 9 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले। मात्र जवळपास 2 वर्ष उलटूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करण्यात आलेल्या ड्रेनेजच्या कामानंतर खडीकरण अपूर्ण राहिल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे। परिणामी संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांना पायी चालणे आणि वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावर अनेक लहान मोठे अपघात घडले आहेत। वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। यामुळे संतप्त झालेल्या शेकडो गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले। आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत बैठक घेतली। स्थळ पाहणी करून समस्येचा अहवाल तयार करण्यात येईल, तसेच संबंधित कंत्राटदारासोबत तातडीची बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले। गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 15 जुलैपूर्वी रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल। तसेच त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर विद्यमान आमदारांच्या निवासस्थानासमोर अंगावर चिखल घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर गावकऱ्यांनी सध्यासाठी आंदोलन स्थगित केले असले तरी आता सर्वांचे लक्ष 15 जुलैपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू होते का याकडे लागले आहे। रहाटगाव रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी आता नागरिकांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याचे पाहायचे आहे। 15 जुलै ही अंतिम मुदत ठरणार असून त्यानंतर गावकऱ्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।